नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीच्या 9च्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. 24 तास नाही तर फक्त एका तासात आपण देशभरातील दिवसभराच्या महत्त्वाच्या राजकीय, सामाजिक, क्राईम आणि मनोरंजनासह इतर घडामोडींचा वेगवान आढावा घेणार आहोत. लोकसभा निवडणुकीला जेमतेम काही दिवस शिल्लक असतानाच मतदारांच्या नेमक्या काय भावना आहेत याचा आढावा घेतलाय टॉप न्यूज मराठीनं. यासह पाहूयात दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी. लोकसभेच्या रणसंग्रामाला नुकतीच सुरुवात झाली आहे. यामध्ये महाराष्ट्रामध्ये एकूण 5 टप्प्यांमध्ये निवडणुका पार पडणार आहेत. यामध्ये सर्वात चर्चेतला मतदारसंघ म्हणजे अर्थातच सातारा. यामध्ये राष्ट्रवादी की भाजपा यांच्यामध्ये थेट लढत होणार आहे. यामध्ये मतदारांचा नेमका कौल कोणाकडे जाणून घ्यावा थेट मतदारांच्या नजरेतून. सातारा लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात सध्या सातारमध्ये अजूनही कोणत्याही पक्षाने आपला उमेदवार जाहीर केलेला नाही. याच्यामध्ये साताऱ्याचे विद्यमान खासदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे आहेत, माननीय श्रीनिवास पाटील. परंतु त्यांनी पक्षाच्या अध्यक्षांना भेटून या पुढे मी निवडणूक लढवणार नाही, त्यांच्या वैयक्तिक वयाच्या किंवा प्रकृतीचे कारण दिलेले आहे. तद्वत या ठिकाणी तुल्यबळ उमेदवार भाजप देऊ शकते. भाजपने अजूनही उदयन महाराज जे साताऱ्याचे माजी खासदार आहेत आणि सध्या राज्यसभेचे खासदार आहेत, त्यांना उमेदवारी जाहीर केलेली नाही. त्यांनी या ठिकाणी दिल्लीवारी केलेली आहे आणि कार्यकर्त्यांनी त्यांचं जल्लोषात स्वागत केलेलं आहे, तरी सुद्धा पक्षाने अजून त्यांची उमेदवारी जाहीर केलेली नाही. सातारा लोकसभा हा मूळतः राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचाराचा मतदारसंघ राहिलेला आहे. परंतु आता सध्या परिस्थिती पाहता या ठिकाणी त्याच्यामध्ये 2 गट पडलेले आहेत. शरदचंद्र पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस असे 2 गट पडलेले आहेत. याच्यामध्ये काही कारणास्तव अजित पवार गटामध्ये तुल्यबळ नेत्यांनी या ठिकाणी पक्षप्रवेश केलेला आहे. परंतु नेते गेले तरी कार्यकर्ते अजून जागेवर आहेत. कालच शरदचंद्रजी पवार साहेबांचा सातारा दौरा झाला. याच्यामध्ये त्यांनी मतदारसंघाने सर्व कार्यकर्त्यांशी चर्चा केली आणि उमेदवार कोण असावा अशा संदर्भात विचार केले असता काही उमेदवारांनी स्वतः शरद पवारांनी लढावं असं सांगितलं, काही उमेदवारांनी श्रीनिवास पाटलांना पुन्हा संधी द्यावा असं सांगितलं, किंवा कराड भागातून, कराड दक्षिण, कराड उत्तर या भागातून उमेदवार असावा अशी कार्यकर्त्यांनी मागणी केली. सातारा लोकसभेचा जर विचार आपण केला तर या ठिकाणी अजित पवार गटातून नितीन काका पाटील हे इच्छुक होते, परंतु युतीमध्ये कोणाला उमेदवारी मिळेल हे अजून फिक्स झालेलं नाही. परंतु असा कौल दिसतोय की या ठिकाणी भाजपची उमेदवारी ही उदयन महाराजांना असणार आहे आणि उदयन महाराजांना जर उमेदवारी मिळाली तर शरदचंद्र पवार गटातून जो तुल्यबळ उमेदवार असेल ह्या दोघांमध्ये लढत होऊ शकते. आणि तसं म्हणजे मतदानाचा विचार करता या ठिकाणी शरद पवारांना मानणारा गट सातारा जिल्ह्यामध्ये बहुसंख्य आहे. त्याच्यामध्ये कराड उत्तर, कराड दक्षिण, पाटण, सातारा जावली, कोरेगाव, मान खटाव, वाई, महाबळेश्वर आणि खंडाळा या ठिकाणी शरद पवारांच्या आणि राष्ट्रवादीच्या विचारांचे मतदान जास्त आहे. त्यामुळे राष्ट्रवादीने जर तुल्यबळ उमेदवार दिला तर त्याचा विजय होऊ शकतो. साताऱ्यात नेमकी हवा कोणाची? साताऱ्यात हवा पहिली होती शरद पवार गट राष्ट्रवादीची, परंतु अजून काही तिकीट डिक्लेअर झालीच नाही उमेदवाराची. आणि आपले सातारचे राजे उदयनराजे ते दिल्लीला जाऊन बसले होते, तिथनं आज आले, सातारा आले परवा, तर त्यांना अजून काही यादीमध्ये BJPच्या लिस्टमध्ये काही नाव नाही महाराज साहेबांचं. परंतु महाराज साहेबांचं सुद्धा थोडंसं अवघड वाटतं आहे जनतेला, कारण आज राज्यानं जावं लागते दिल्लीला बसून सुद्धा जर नाव येत नसेल लिस्टमध्ये तर थोडीशी लोक नाराज झाले आहेत. आणि मुळात राष्ट्रवादी जाता जिल्हा जो आहे तो शरद पवार गट राष्ट्रवादीचा जिल्हा आहे. आपण जर विचार केला, पहिले आता गट 2 झाले, एक म्हणजे अजितदादा पवार, दुसरे शरदचंद्रजी पवार साहेब. पण माझी खरी ताकद जी आहे जिल्ह्याची ती शरदचंद्र पवार साहेबांचीच आहे, राष्ट्रवादीची. त्यामुळे शक्यतो आपण जर सर्वे केला जिल्ह्यातने तर शरद पवार गटालाच खासदार होऊ शकतो अशी एक जनतेची किंवा लोकांची भावना आहे. आम्हाला तर वाटतंय शिवसेनेच्या बाजूनं तर शिवसेना येणारच आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना त्यांची सीट लागल किंवा राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र असली तरी
म्हणजे राष्ट्रवादीची सीट उभी राहिली तर राष्ट्रवादीची, शिवसेनेची उभी राहिली तर उद्धव बाळासाहेब ठाकरेंची लागेल, त्यांची सीटं लागतील, हे गॅरंटी. सातारचे राजे उदयन महाराज असले तरी सुद्धा त्यांना उमेदवारीसाठी दिल्लीवारी करावी लागत आहे. अजित पवारांनी जरी शरद पवारांची साथ सोडली असली तरी सुद्धा ते अजून काही म्हातारे झाले नाही आहेत. त्यांनी भर पावसात सातारमध्ये अशी सभा गाजवली होती. त्यामुळे किती जरी आमदार खासदार त्यांना सोडून गेले तरी ते अजून लढाव्या वृत्तीचे आहेत. ते अजून काही म्हातारे झाले नाहीत. चुकले असले तरी सुद्धा ते राजकारण लढू शकतात. आणि मला वाटतं की ते त्यांना जर मी हे करून गेलं तर ते खरंच चांगलं खासदार वगैरे करू शकतात. आणि राष्ट्रवादीचे 2 गट झाले आहेत. अजित पवारांनी जरी त्यांची साथ सोडली असली तरी शरद पवार मला असं वाटतं की खंबीरपणे लढू शकतात. सातारामध्ये निवडून पण राष्ट्रवादीकडून अशी जर लढत झाली तरी मला असं वाटतं की राष्ट्रवादीच निवडून येईल. शरद पवारांची अजून अशी ताकद आहे का? शरद पवारांमध्ये जरी साथ सोडली असली अजित पवारांनी तरी शरद पवारांच्या मध्ये अशी ताकद आहे अजून की ते निवडणूक लढू शकतात. खरं तर पत्रकार महोदय, सातारा जिल्ह्यामध्ये नक्की उमेदवार कोण असेल ह्याचं अद्यापपर्यंत नाव कोणालाही कळालं नाही. त्याचं झालं असं की एखादा मुलगा एखाद्या प्रेयसीच्या होकाराची जशी वाट बघतो ना, तशी आजकालची माणसं राजकारणामध्ये खासदारकीला तिकीट कोणाला भेटणार ह्याच्या होकाराची वाट बघायला लागलेत. आणि खरं तर माझ्यासारख्या तरुणांनी किंवा तुमच्यासारख्या वेल एज्युकेटेड मुलांनी राजकारणाकडं अतिशय बारकाईने लक्ष दिलं पाहिजे. आपण दुर्लक्ष करून चालणार नाही. आपल्यासारख्या तरुणांनी लक्ष दिलं पाहिजे. अन्यथा आपल्याला या मूर्खांचं गुलाम व्हावं लागेल. आपण आपल्या विचारांचा वारसा, आपण आपल्या जीवनाचा वारसा जर का पुढे न्यायचा असेल ना, तर आपल्या जिल्ह्याचा खासदार हा आपल्याला अतिशय उच्च शिक्षित पाहिजे, अतिशय हुशार पाहिजे. कारण सातारा जिल्हा हा राष्ट्रवादीचा जरी बालेकिल्ला असला तरी या जिल्ह्यामध्ये खूप असे तरुण आहेत, खूप अशा तरुणी आहेत ज्यांना या जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यामध्ये जावं लागतं. शिक्षण इथं होतं, इंजिनिअरिंग कॉलेज आहेत, मेडिकल कॉलेज आहेत. अद्यापर्यंत आमच्याकडे एकही सरकारी कॉलेज नाही. आमच्या साताऱ्यामध्ये कॅम्पस दिले जात नाही आहेत. मुलं शिक्षण करतात, त्यांना स्वतःच्या आईवडिलांना सोडून पुण्याला, मुंबईला, शिरवळला, आउट ऑफमध्ये कामाला जावं लागतं. स्वतःच्या आईवडील इथं काबाड कष्ट करतात, दिवसभर उन्हामध्ये काम करतात. त्यांच्याकडे बघायला देखील इथं स्वतःच्या मुलाला राहू शकत नाही आहे. या मुलांना रोजगार नाही आहे, या मुलांना इथं IT हब नाही आहे, या मुलांना इथं एअरपोर्ट नाही आहे. असे असंख्य प्रश्न या सातारा जिल्ह्यामध्ये आहेत. ते अद्यापपर्यंत या 15 वर्षामध्ये 20 वर्षामध्ये कोणताही खासदार सोडवू शकला नाही. तर आम्हाला असं वाटतं, असा कोणता खासदार आम्हाला हवा आहे, असा विचारांचा खासदार आम्हाला हवा आहे जो खासदार तरुणांकडे लक्ष देईल. या तरुणच खरं तर राज्याचं, जिल्ह्याचं भविष्य आहे. तर या तरुणांकडं असा खासदार आम्हाला हवा आहे जो खासदार IT हब करेल, जो खासदार इंजिनिअरिंग कॉलेज, मेडिकल कॉलेज, गव्हर्नमेंट कॉलेज करेल. या सातारामध्ये मोठमोठ्या MNC कंपन्यांना वाव नाही आहे, जागा पडीक आहेत, तरी पण इथं MNC कंपनी नाही आहे. सातारा जिल्ह्याला पाणी आहे, वीज पुरवठा आहे. या सगळ्या गोष्टी असून देखील अद्यापपर्यंत सातारा जिल्ह्याला कोणत्याही दृष्टिकोनातून एक एज्युकेशनल हब म्हणा किंवा एक स्टँडर्ड लेवलचं जॉब म्हणा, सरकारी जॉब म्हणा, महानगरपालिका नाही. आमच्याकडे नगरपालिकाच आहे. महानगरपालिकेमध्ये अद्यापपर्यंत रूपांतर नाही आहे. इथं आमचे ब्रिज तुम्ही बघताय, जाताना येताना त्या ब्रिजला प्रत्येक पावसाळ्यामध्ये प्रॉब्लेम आहे. मोठमोठे ब्रिज आमच्याकडे नाही आहेत. जर का आमच्याकडे एवढं सगळं असून आमच्या जिल्ह्याला तर 4-4, 5-5 मुख्यमंत्री लाभले आहेत, तरी देखील आमच्या जिल्ह्यामध्ये विकास मात्र होत नाही. तरी देखील आमच्या जिल्ह्यामधले ब्रिज खराब आहेत. आमच्या जिल्ह्यामध्ये असंख्य प्रॉब्लेम आहेत. आम्हाला असा विचारांचा खासदार पाहिजे जो तरुणांकडे लक्ष देईल. आम्हाला अशा विचारांचा खासदार पाहिजे जो तरुणांच्या हाताला काम देईल. तरुणांना घरातून बाहेर जायला वेळ येणार नाही. तरुण स्वतःच्या आईवडिलांसोबत याच ठिकाणी खुश राहील. खरं तर भारतीय जनता पार्टीची अशी अवस्था झाली की पत्रकार महोदय, मी एक स्मशानभूमीमध्ये एक वाक्य वाचलं होतं की यहाँ पर सैकड़ों दफन है वो लोग जो कहते थे की मेरे बगैर दुनिया ही चल नाही सकती. अशी कुठेतरी भारतीय जनता पार्टीची अवस्था झाली आहे का? त्यांना असं काय वाटतं की आमच्याशिवाय हे भारत देश चालूच शकत नाही. खरं तर ही अवस्था साताऱ्यामध्ये झाली आहे. भारतीय जनता पार्टीने उदयन महाराजांचा जो काय पोरखेळ लावलाय, महाराजांचा जो खेळ मांडलाय, एवढा मोठा चेहरा सातारा जिल्ह्याचा, छत्रपती शिवरायांचा थेट 13वा वंशज असून सातारामध्ये एवढी मोठी वैचारिक गादी आहे, तरी देखील महाराजांना डावललं जात आहे. कुठंतरी महाराजांच्या डावलण्यावर किंवा महाराजांच्या डावलण्याचं राजकारण केलं जातंय का, ह्या गोष्टीचा विचार आम्हाला करावा लागेल. हा जिल्हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला जरूर आहे, पण आमच्याकडे छत्रपती शिवरायांचे वंशज छत्रपती उदयन महाराज आहेत. आम्ही त्या चिन्हाकडे बघून मतदान करणार नाही. आम्ही फक्त महाराजांच्या चेहऱ्याकडे बघूनच महाराजांना मतदान करणार आहोत. तर भारतीय जनता पार्टीनं हा पोरखेळ थांबवावा
महाराजांना जो काय वेट दिलाय, महाराजांना ज्या काही साताऱ्यातून दिल्लीला वाऱ्या कराव्या लागल्यात, त्या वाऱ्यांचा बदला सातारा नक्कीच लोकसभेतून घेईल आणि तुम्हाला अतिशय योग्य निर्णय साताराच्या लोकसभेला पाहायला मिळेल. आपल्याला इथं जे आता राजकारण चाललंय एकदम गलिच्छ, तुच्छ आणि असंच राजकारण चाललेलं आहे. तरी खासदार सुद्धा आपल्याला सातारा जिल्ह्यासाठी द्यायचा असेल तर चांगलाच पाहिजे, जेणेकरून सातारा जिल्हा चमकवला पाहिजे, जेणेकरून सातारा जिल्ह्यामध्ये जे अत्याचार किंवा काय चाललेले आहे ते थांबले पाहिजेत, जेणेकरून हे आता जे चाललेलं लोकशाहीचे हे सगळं चाललेले राजकारण गच्चाळ चाललेलं आहे. कुणाच्या मागं तुम्ही माझ्या मागं नाही आला की मी तुमच्या मागे ईडी लावतो. हे ईडीचे प्रकार ह्या पक्षातून तोड की त्या पक्षात ज्यांच्यावर ईड्या चालू होत्या, ईडी चालू होती पहिले असताना त्यांची ईडी चालू, माझ्याकडे आलं की ईडी बंद, असं कुठला प्रकार आहे? हे असले गलिच्छ राजकारण थांबलं पाहिजे कुठंतरी. काय असल्या ह्या गोष्टीला कुठंतरी आळा घातला पाहिजे की हुकुमशाही ही थांबली पाहिजे. प्रत्येक याचं हुकुमशाही आता माझ्याशिवाय कुठलं देश चालणार नाही, माझ्याशिवाय राज्य चालणार नाही, ही हुकुमशाही थांबली पाहिजे. आता माझ्यासमोर असं प्रश्न उपस्थित आहे की आत्ताच्या परिस्थितीवर काहीतरी सामान्य जनतेचं मत विचारलं जाते. तर मी एक सामान्य नागरिकच आहे आणि मला असं वाटतं की पक्ष कोणताही असो, कोणीही निवडून जर जे व्यक्ती निवडून येईल त्याने समाजाचा विकास करण्याचं ध्येय डोळ्यापुढे ठेवून तशा पद्धतीने कामकाज करावं. आपल्या गाव पातळीवर गावाचा कसा विकास होईल हे पाहावं. वैयक्तिक वादावादी बाजूला ठेवून गाव एकजुटीने कसा ठेवता येईल ते जे अधिकार आपले गाव पातळीवर जे प्रशासन आहे आपलं, त्यांनी तो मुद्दा लक्षात घ्यावा की आपलं गाव एकजुटीने कसं राहील, गावाचा विकास कसा होईल, गावातले मतभेद बाजूला ठेवून आपल्या गावाचा विकास कसा साधता येईल याच्यावर जास्तीत जास्त भर द्यावा असं मला वाटतं. मी ज्येष्ठ नागरिक या प्रश्नावर बोलू शकतो असा की पूर्वी जसं जे गुन्हेगारी मंडळी होती त्यांना समाजामध्ये थोडासा मान प्रतिष्ठा होती. सरकार एखादी काही स्कीम आली तर ज्येष्ठ नागरिक किंवा वयस्कर माणसे यांना विचारलं जायचं बाबा अशा स्कीम आली आपण काय करायचं काय नाही. आता जे काय स्कीम येतात ते आमदारांना माहिती, स्थानिक जे पुढारी असतात त्यांनाच माहिती. आम्हाला यातलं काही माहिती पडते गावात काय आलंय काय नाही, कुणी विचारातच घेत नाही आम्हाला समस्या. आमच्या ज्या काही समस्या आहेत सामाजिक समस्या असतील, वैयक्तिक समस्या असतील, कुणी विचारात घेत नाही. त्यामुळे आम्ही ज्येष्ठ नागरिकच आणि सरकारी खात्यात होतो रिटायर झालो होता. आमची अशी भावना आहे का सगळे युनिट आहे, आपलं घर करून आपण बरं सामाजिक काय चाललंय त्याचा आम्हाला काही संबंध नाही, काही घेणं नाही देणं नाही, काही विचारच कुणी घेत नाही. तर आपण एखादं मत मांडलं सगळं विचारच कुणी करत नाही. याचं जनरेशन कसं यंग जनरेशन आहे सगळं. मात्र माणसाचा रिटायर झाला तुम्ही कसा करा की अशी परिस्थिती असल्यामुळे समाजामध्ये फार मोठी समस्या आहे. घरात आईवडिलांनाच बोलू विचारत नाही तर आमच्यासारख्या ज्येष्ठ नागरिकांना कोण विचारत नाही. बरोबर आहे एवढं मी बोलू शकतो. आणि राजकारण मला काय भाष्य करायचं नाहीये कारण पहिल्यापासून राजकारण आम्ही नाहीच आहे. कुठल्या पक्षाचा तो कुठल्या पक्षाचा आहे त्याचे आम्हाला घेणं नाही देणं नाही. आपलं मत आहे, राजकीय कर्तव्य आहे ते आपलं बजवायचं. पण आता ही जी परिस्थिती राजकीय परिस्थिती वरपासून खाली तळागाळापर्यंत ग्रामपंचायतीपर्यंत जर तर मत देण्याची सुद्धा आमची इच्छा नाही. आताची राजकीय स्थिती पाहता लोक ह्या मतदारांना हे राजकारणी काही विचारतच घेत नाहीत. आजकाल ह्या इकडं उडी मारतोय तो तिकडं उडी मारतोय, उडी तिकडे गेला नाही की त्याला ईडी लावली जाते. म्हणजे लोकांना एक ब्लॅकमेल करण्याचं काम केलं जातं, लोकांना खेळवत ठेवण्याचं काम केलं जातं. बेरोजगारी वाढली आणि महत्त्वाचं मूळ मुद्दे हे बाजूलाच राहतात, शेतकऱ्यांचा विचार केला जात नाही. आणि आता ती सध्याची परिस्थिती पाहता हे प्रत्येकजण खालच्या लेवलला जाऊन टीका करतोय की त्यांना लोकांचं काही देणं घेणंच पडलं नाही. आणि माझं तर आता स्पष्ट असं मत आहे की हे उड्या मारतात का नाही ह्यांना पहिले घरी बसवलं पाहिजे. कारण काय झालंय हे सगळ्यांना मोठे त्यांना ते मोठं करण्याचंच काम केलं जातंय. सामान्य माणूस फार खाली दाबला जातोय, बेरोजगारी वाढली आणि त्यांना नोकरी धंदा नसल्यामुळे काही काही मुलांची लग्न होत नाही. आज जवळजवळ 40-42 वर्षाची मुलं आम्ही बघतोय त्यांची जमीन एवढी असून त्यांना मुली मिळत नाही. ही परिस्थिती म्हणजे ह्या सरकारने ह्याचा काहीतरी विचार केला पाहिजे. आणि आता लोकांना विचार करण्याची आता हीच एक संधी आहे. लोकांनी आता काही योग्य तो निर्णय ह्या वेळेला घेतला पाहिजे आणि
जो कार्य करतो त्यालाच निवडून दिलं पाहिजे. बाकी नुसतं कुठल्या घराणेशाहीवर तुम्ही तिकीट देता काय करता. आज या साताराचा असा प्रश्न झाला आहे की इथं MIDC राहिली नाही काय नाही. राष्ट्रवादी समेत आमचा बाले किल्ला, पण बाले किल्ल्याचा बुरुजाचा दगड काढून बारामतीला गेले, परंतु इथं काही विकास झाला नाही. सातारा आहेच आता 50 वर्षापूर्वीची मराठ्यांची राजधानी अजून आहे तशीच पडली आहे. तिथं काही विकास नाही, विकास शून्य. शहराचं विस्तारीकरण नाही, काय नाही, काही नाही. आत्ताच्या घडीचं राजकारण बघता फार विषय गंभीर आहेत. काय पाण्याच्या समस्या असतील, शेतीच्या विषय असतील, बाजारभाव असतील, परत इतर काही गोष्टी, बऱ्याच काही गोष्टी बोलता येते. त्याकडे कुणाचे सरकारच्या माध्यमातून म्हटलं तर कुणाचंही लक्ष नाही. आणि सर्वसामान्य शेतकरी म्हणा, कामगार वर्ग म्हणा, इतर वर्ग म्हणा, सगळ्यांची वाताहत व्हायला सुरुवातच आहे. आणि राजकारणाचा विषय आला तर राजकारणाचा ह्या पश्चिम महाराष्ट्रात म्हटलं सातारा तर शरद पवारांचा दबदबा कायम आहे. आणि तो चांगल्या प्रकारे त्यांची कुठलाही माणूस उभा केला तरी तो निवडून येऊ शकतो. हे शरद पवारचं ताकद. आणि चांगल्या प्रकारे शरद पवार पश्चिम महाराष्ट्राकडे चांगल्या प्रकारे लक्ष देतात. व्यवस्थित एकदम कारभार चांगला चालवतात. दुसरी गोष्ट की बाबा आमच्या काय अडचणी असतील, पुनर्वसनच्या असतील, काय इतर बाबी असतील, सरकार गांभीर्याने त्याच्यावर लक्ष देत नाही. आणि आमच्या काही प्रलंबित मागण्या आहेत त्यासुद्धा आमच्या तशाच पडून येतात. आमच्याकडे कोणच लक्ष देत नाही. त्या वारंवार आमच्या आमदार साहेबांना जर बोलल्या तर त्यांनी थोडाफार त्याचा पाठपुरावा करून काय थोडंफार शशिकांत शिंदेच्या माध्यमातून असेल, इतर खासदारांच्या माध्यमातून असेल, ते बऱ्यापैकी त्यांनी मांडण्याचा विषय मांडला आहे. त्यांनी म्हणजे विषय मांडला बरोबर, पण ते अंमलबजावणी हे सरकार काय विषय गांभीर्याने घेत नाही तेवढ्या. अशा काही गोष्टी आमच्या बऱ्याच काय आहेत. शेतीवर आपल्या शिक्षण, पोरांच्या समस्या असतील, नोकरी संदर्भात असेल, रोजगार असेल, काय असेल, ते ह्या बिकट परिस्थितीत आता सध्या वातावरण चाललं. आणि कुठल्याही बाबीला जर हात घालायचं म्हटलं तर फार मोठ्या गंभीर समस्या आमच्यासमोर निर्माण होतात. पाण्याच्या असतील, इतर बऱ्याच काही गोष्टी अशा विषय आहेत आमचे. आणि शरद पवार हा आमचा एक राष्ट्रीय नेता आम्ही मानतो. आणि त्या हिशोबानं त्यांनी शब्द टाकावा, आम्ही तो झेलावा, अशा प्रकारचं आमचं ते घनिष्ठ संबंध असल्यासारखं आम्ही त्यांच्या पाठीमागे सदैव उभं राहू. शरद पवार सारख्या माणसाला आजच्या घडीला तरी आम्ही त्यांना दुरावा करू शकत नाही कुठल्याही गोष्टी. तर आपण पाहिलं की सातारच्या जनतेचा कौल हा शरदचंद्रजी पवार या पक्षाच्या बाजूने सर्वाधिक असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे सातारची जनता नेमकी कोणाच्या हातात सत्ता देते हे आपल्याला पाहण्यासाठी 4 जूनची वाट पाहावी लागणार आहे. दिवसागणिक अरविंद केजरीवाल यांच्या समस्या या वाढत असून 14 दिवसांसाठी त्यांना तिहारच्या तुरुंग क्रमांक 2 मध्ये ठेवण्यात येणार आहे. केजरीवाल यांनी तुरुंगातूनच सरकार चालवणार असल्याचं सांगितलंय. केजरीवाल यांना तुरुंगात व्हिडिओ कॉन्फरन्सिंग आणि सरकारच्या व्यवस्थापनासाठी आवश्यक त्या कार्यालयीन सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आम आदमी पार्टी न्यायालयात युक्तिवाद करणार असल्याची माहिती आहे. पक्षाकडून न्यायालयाने त्यांची याचिका मंजूर करावी यासाठी कठोर परिश्रम घेण्यात येत असून आधीच्या काही घटनांमध्ये न्यायालयीन खटला सुरू असताना तुरुंगातून काम करण्याची परवानगी देण्यात आली होती. लोकसभेचे माजी सरचिटणीस PDT आचारी यांनी सांगितलं की कायद्याच्या दृष्टीने केजरीवाल हे प्रचंड बहुमताने दिल्लीचे मुख्यमंत्री आहेत. रीतसर निवडून आलेल्या मुख्यमंत्र्यांची जबाबदारी पार पाडण्यापासून तुम्ही त्यांना कसं रोखणार? जर न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्याचा निर्णय घेतला तर या पैलूकडेही लक्ष द्यावं लागेल. त्यांच्याशी सहमती दर्शवित माजी विधानसभा सचिव व घटनातज्ञ SK शर्मा यांनी सांगितलं की अटक झाल्यास मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देण्याची आणि सत्ता दुसऱ्याच्या हाती देण्याची कायदेशीर आवश्यकता नाही. तुमचा दौरा झाला, कसा रिस्पॉन्स आहे, काय वाटतंय, कशा पद्धतीने तुम्हाला प्रतिक्रिया मिळतात? तुम्ही जे प्रश्न विचारला मला त्याच्यामुळं
दौऱ्याचं. पण तुमचे प्रश्न आता पुढचे काय आहेत त्याच्यामुळं मला गुंगी आली दौऱ्यावर मारावी. काय नाही, नेहमीप्रमाणे आपलं सगळ्यांच्या गाठीभेटी घेतोय आणि काय लाज आणि काय लपून काय ठेवायचं. हे पहिलंच सांगितलं, उभं राहणार म्हणजे राहणार, जे काय असेल ते बघू नंतर पुढचं काय जे होतं. लोकांचा प्रतिसाद कसा आहे मला बघताय ठीक आहे. तुम्हाला वाटतं चांगला का वाईट? आम्हाला चांगला, पण ठीक आहे ना, मला कशाचा प्रश्न विचारतो. तुमच्या विरोधामध्ये मोठ्या प्रमाणात असा एक प्रबळ उमेदवार उतरवण्याची जोरदार तयारी शरद पवारांचं महाविकास आघाडी करते, पण त्यांना उमेदवारच सापडत नाही अजून त्या ताकदीचा. काय नेमकं आहे? नेमकं काय नाही, आजपर्यंत मी कधी राजकारण केलं तर संपूर्ण समाजकारण केलं, लोकहिताचं केलं आणि कधी कोणाच्या असं आडीबिडी घेतली नाही, कधी कोणाला काय दुखवलं नाही. लोकांचं प्रेम, शेवटी लोकशाहीमध्ये लोकशाहीतले राज्य आहेत, ते ठरवतील काय करायचं आणि काय नाही. मी तरी काय बोलणार. कधी उमेदवारी आता इथं कुठलं रेन फॉरेस्ट ना, किंगबेरीच्या गुहेत गेल्यानंतर सगळे पक्षी बघितले. आता ते पक्षी काय ठरवतात ते मला कळलं, ते तर माझ्याबरोबर आहेत, बाकी मला काय माहिती. महाराजसाहेब, तुम्हाला अजूनपर्यंत चिन्ह जाहीर केलेलं नाही, मात्र त्याच चिन्हावरती तुम्ही आज संपूर्ण जिल्हा पिंजायचं पूर्ण ठाणलेलं आहे. अचानक घात होऊ शकतो का? काय तुम्हाला संकेत आहेत का नाही? वर्ण काय तुमच्याकडे हे येत आहेत? वर्ण म्हणजे कुठनं वर्ण? इतकं मला वरती बोलू नका म्हणजे झालं. इतक्यात जात नाही मी. आहे लोकांची जोपर्यंत आहे, जोपर्यंत ताकद आहे तोपर्यंत लोकांची सेवा करणं, हे बघू सगळं. महाराजसाहेब, परवा शरद पवारांनी कॉलर उडवली, तुमची स्टाईल केली, आव्हान दिल्याचा एक चर्चा सुरू आहे, काय सांगाल? काय बोलणार ते वडीलधारी. अहो माझं बारसं जेवलेलं लोकांच्या बद्दल मी काय बोलू, मला काय बोलणार मला. पण सातारकरांमध्ये चर्चा आहे की स्कॉलर उडवायची स्टाईल उदयनराजेंची, दुसऱ्या कोणी करून असं कोणाची. आता मला सांगा ना काय झालं. असंच मी कासला गेलो, घाटाच्या मंदिराच्या यात्रा होती, येताना प्रत्येकजण म्हणलं, कोण म्हणलं की रजनीकांतची अशी ती कॉलर आपलं हे गॉगल बिगल असं. तर माझा जिवलग मित्र युनुस होता, ते म्हणलं तुमची काय स्टाईल म्हणलं. विचार केला, म्हणलं तर काय माझी काय स्टाईल, आपली काय स्टाईल म्हणलं मी कधी कोणाचं वाईट केलं, लोकांच्या हिताचं काम केलं. मग म्हणलं काय काय म्हणलं नाही काहीतरी केली पाहिजे. ठीक आहे म्हणलं, त्यानिमित्त एवढा अधिकार आहे मला, कोणी पण सांगू द्या, कोणी पण कुठे केव्हाही तयार आहे. म्हणलं आपण सगळ्यांचं हे केलं म्हणून दिस इज कॉल्ड स्टाईल. बाकी काय नाही. तुम्हाला लोकांना वाटत असेल लई मोठी मी काय. अनेकदा टीका पण झाल्या, कॉलरवाला पाहिजे काय ते. कॉलर मी आता घातले, या कॉलर काढून घ्या नाहीतर काय पण काढून घ्या, पण लोकांचा जीव आहे तो तुम्ही काढून घेऊ शकणार नाही, कोणीच आता बदलला तुमचा, एक आता वेगळा कॉलरचा असं कुर्ता, एक वेगळं पण तुमच्या आता ह्याच्या सगळ्या दिसतं. तसं नाही, काय माहिती आहे, कुर्ता पैसा मी घालायचं, लोकांना वाटायचं लय मोठ्या बापाचं पोरगं दिसते बरं का. मग ते पॅन्ट शर्ट घेतलं तर लोकांना वाटतं म्हणलं की हे काय सोफिस्टिकेटेड टेक्नोक्रॅट. मी विचार केला, म्हणलं लंगोट तर घालून जाऊ शकत नाही, आता काय करायचं, आमचं झाकलं पाहिजे. म्हणलं हे बरं वाटतं, मोकळं वाटतं, हवा खेळते आणि गरमीच्या हिशोबाने चांगलं. महाराजसाहेब, अनेक गाड्या तुम्ही उडवलेल्या आहेत, गाड्या चालवलेल्या आहेत, रेसिंगमध्ये सुद्धा तुम्ही एकदम सक्रिय होता. आता या राजकारणाच्या या रेसिंगमध्ये ह्या कुठल्या गाड्या धावतायत असं वाटतंय तुम्हाला? कुठल्या म्हणजे नाही, मला फक्त माझी गाडी माहीत आहे, इतरांची कुठल्या धावणार आहे काय नाही. त्यांनी शेवटी प्रत्येकाला इच्छाशक्ती आहे, त्यांनी त्यांच्या गाड्या घेऊन फिरावेत. महाराजसाहेब, शेवटचा प्रश्न. शशिकांत शिंदे, श्रीनिवास पाटील, पृथ्वीराज चव्हाण
यांच्यामध्ये सगळ्यात जास्त मैत्रीचे संबंध तुमच्या कोणावर करा? सगळ्यांबरोबर वैचारिक मतभेद असू शकतात. मी याचा असं आम्ही काय असं नाही विचारायचं. वैचारिक मतभेद म्हणजे कदाचित माझं चुकीचं असेल, त्यांचं बरोबर असेल, पण त्यांचे विचार त्यांच्यापाशी, माझे विचार माझ्यापाशी, चर्चेतनं आपण काय मार्ग काढू शकतो. आणि मग कोणाला कमी लेखाचा विषयच येत नाही. प्रत्येकजण आपापल्या ठिकाणी मोठं आहे. श्रीनिवास पाटील साहेब असतील, शशिकांत शिंदे, या सगळे इतर मला सांगा ना, ही सगळी मित्रमंडळी. श्रीनिवास पाटील म्हणजे डॅडींचे, आमच्या वडिलांचे खास मित्र. त्यांनी मला एकदा सांगितलं दिल्लीत, म्हणलं तुमच्या बारशाला मिळतो. मी त्या ह्याच्यात होतो, काय त्याला म्हणतात, पाळण्यात होतं. आता काय बोंबलत होतं त्याला मला आठवत नाही. आता काय ठीक आहे, त्यांचा आशीर्वाद निश्चितपणे अपेक्षित आहे. ज्यांना कोणाला उभं राहायचं आहे राहून द्या. फक्त एक चांगलं झालं, हे अनेकदा तुम्ही सगळे म्हणतात ना, पावसामुळं सगळं झालं, देवाची कृपादृष्टी. पण मला वाटतं पाऊस पडावा, कारण की आज सगळ्यात जास्त लोकांची जे मोठा सगळ्यात हे राजकारण सोडून द्या निवडणुका, पण सगळ्यात महत्त्वाचा जो प्रश्न आहे तो आहे पाण्यात. राहून द्या. फक्त एक चांगलं झालं, हे अनेकदा तुम्ही सगळे म्हणतात ना, पावसामुळं सगळं झालं, देवाची कृपादृष्टी. पण मला वाटतं पाऊस पडावा, कारण की आज सगळ्यात जास्त लोकांची जे मोठा सगळ्यात हे राजकारण सोडून द्या निवडणुका, पण सगळ्यात महत्त्वाचा जो प्रश्न आहे तो आहे पाण्याचा. आज धरणाची पातळी बघितली तर आज एवढी खालवली आहे की खरंच म्हणजे आता एप्रिल आहे, मे, एक कधीतरी पाऊस पडला पाहिजे. अनेक लोक म्हणत असतील इलेक्शनच्या काळापुरते, पडला तर योग्यच आहे. तुमच्या नजरेतनं महाराष्ट्रात सातारा जिल्हा पूर्ण विकसनशील झालाय का, असं वाटतंय का? एक लक्षात द्या, जेव्हा तुम्ही विकासाच्या गोष्टी करता, जशी लोकसंख्या वाढते त्या प्रमाणातील लोकसंख्येच्या हे आता तुलनेत प्रश्न हे वाढत जातात आणि विकास हा कधी थांबू शकत नाही. मी असेल नसेल, कोण असेल नसेल, पण विकास हे एक ऑनगोईंग प्रोसेस आहे, चालू राहतच. महाराजसाहेब, ही सगळी निवडणूक काय तुम्ही बिनविरोध करण्यासाठी काय खेळी केल्या काय? काहीच उमेदवार अजून महाविकास आघाडीचा पण याचा येत नाहीये समोर. कोणच अजून तुमच्या समोर उमेदवारी कोणाचीच जाहीर केली जात नाहीये. नाही, असं नाही आहे. ते त्यांचं माझ्यावरती प्रेम सगळ्यांचंच, आणि त्यामुळं ते पण विचार करतात की जाऊन दे म्हणलं, यावेळेस म्हणलं, ते म्हणतो ना, बच्चा समज के छोडते, असं ते जरी म्हणत असले, आता काय दुसरी बाजू अशी, आता लहान होतं ठीक आहे, आता बच्चा राहिलं नाही, तर मला माझं तर कार्य केलं पाहिजे, त्यांना त्यांचं कार्य केलं पाहिजे. थँक्यू महाराज. खासदार नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्राबाबत बहुचर्चित असलेला निकाल हा आज आला असून सर्वोच्च न्यायालयाने नवनीत राणा यांना दिलासा दिलाय. नवनीत राणा यांचा जात प्रमाणपत्रावर सर्वोच्च न्यायालयाने आज शिक्कामोर्तब केलाय, ज्यामुळे आता उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी नवनीत राणा यांना दिलासा मिळालाय. नवनीत राणा यांना मुंबई उपजिल्हा कार्यालयाने 2013 मध्ये अनुसूचित जातीचं प्रमाणपत्र दिलं होतं. मात्र या प्रमाणपत्रावरून वाद रंगला तो 2015ला. नवनीत राणा यांनी 2014ला अमरावती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्यानंतर अमरावतीतील सामाजिक कार्यकर्ते राजू मानकर यांनी बनावट कागदपत्रांच्या आधारावर जात वैधता प्रमाणपत्र मिळवलंय असा आरोप करत त्यांनी जात पडताळणी समितीकडे तक्रार दाखल केली होती. मात्र एकदा जात वैधता प्रमाणपत्र दिल्यानंतर ते काढून घेऊ शकत नाही किंवा रद्द करू शकत नाही असं निरीक्षण नोंदवत समितीने ही तक्रार फेटाळून लावली होती.
त्यानंतर मानकर यांनी हायकोर्टात धाव घेतली. कायद्यानुसार या तक्रारीचा पुन्हा एकदा विचार करण्याचे आदेश हायकोर्टाने समितीला दिले होते. समितीनं नव्याने पडताळणी करून नोव्हेंबर 2017 मध्ये हे जात प्रमाणपत्र वैध ठरवलं होतं. यावेळी जात पडताळणी समितीनं 2 कागदपत्रांचा आधार घेतला होता. यात पहिलं म्हणजे खालसा कॉलेज ऑफ आर्ट, सायन्स अँड कॉमर्स यांनी दिलेलं प्रमाणपत्र, ज्यात नवनीत कौर राणांच्या आजोबांचा उल्लेख शीख चामार असा आहे. दुसरं म्हणजे असाच उल्लेख असणारं भाडे करार. मग जात पडताळणी समितीनं नवनीत राणा यांचं जात प्रमाणपत्र वैध ठरवलं असताना हायकोर्टानं ते का रद्द केलं हे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. यावेळी मुंबई हायकोर्टानं त्यांच्या आदेशात म्हटलं होतं, नवनीत राणा यांनी जात प्रमाणपत्रासाठी अर्ज करण्याआधी त्यांच्या वडिलांनी 2 वेळा अनुसूचित जातीचं प्रमाणपत्र मिळवण्यासाठी अर्ज केला होता. त्यांनी पालघरमध्ये पहिला अर्ज केला होता. तो अर्ज फेटाळल्यानंतर त्यांनी मुंबई उपजिल्हा अधिकारी कार्यालयात अर्ज केला होता. हा अर्ज मान्य झाला होता. त्यांनी या दोन्ही प्रकरणात शाळा सोडल्याचा दाखला दिला होता, पण मुंबईमध्ये दाखल केलेला शाळा सोडल्याचा दाखला हा पालघरमध्ये दाखल केलेल्या दाखल्यापेक्षाही वेगळा होता. आणि ज्या शाळेचा हा दाखला होता ती शाळा नवनीत राणा यांचे वडील विद्यार्थी असताना अस्तित्वातच नव्हती असं निरीक्षण मुंबई हायकोर्टानं नोंदवलं होतं. पुढे हायकोर्टनं म्हटलं होतं, राणांच्या आजोबांच्या कागदपत्रांवर पंजाबमधील शीख चमार या जातीचा उल्लेख होता, पण नवनीत राणा यांनी आपण मोची जातीचे असल्याचा उल्लेख केला. दोन्ही जाती या सारख्या आहेत. हा राणांचा युक्तिवाद हायकोर्टनं फेटाळून लावत शीख चमार ही जात महाराष्ट्राच्या अनुसूचित जातींच्या यादीत नाही असं हायकोर्टानं म्हटलं होतं. हायकोर्टच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टनं स्थगिती दिली होती. सध्या सुप्रीम कोर्टनं निकाल राखून ठेवला होता. पण आता नवनीत राणांचं जात प्रमाणपत्र हे वैध ठरलं असून जात पडताळणी समितीने सर्व बाजू ऐकून निकाल दिला. स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी राहुल गांधी यांनी केलेलं ब्रिटनमधलं जे आक्षेपार्ह विधान होतं त्या विरोधामध्ये पुण्यामध्ये मानहानीचा खटला स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांच्यामार्फत दाखल करण्यात आला होता. आपल्यासोबत स्वतः सात्यकी सावरकर सर आहेत. सर, राहुल गांधींच्या विरोधामध्ये तुम्ही मानहानीचा खटला जानेवारी महिन्यामध्ये दाखल केला होता. आज तुम्ही त्या संदर्भात एक पत्रकार परिषद देखील घेतली. काय भूमिका? खटला आम्ही एप्रिल 2023ला दाखल केला होता, कारण ते वक्तव्य मार्च 2023मध्ये घडलं होतं. त्याचे सगळे पुरावे आम्ही गोळा केले आणि ते सन्माननीय न्यायालयाकडे दिलेले आहेत. आता परिस्थिती अशी आहे की सन्माननीय न्यायालयाने त्या पुराव्यांची छाननी केलेली आहे. प्रथमदर्शी त्यांना आढळलेलं आहे की त्या पुराव्यांमध्ये तथ्य आहे आणि पुन्हा एकदा सन्माननीय न्यायालयाने कलम 202 अंतर्गत हे सगळे पुरावे पोलिसांकडे दिलेले आहेत तपासासाठी की जी लिंक आम्ही दिलेली आहे ती खरी आहे का, जे वाक्य राहुल गांधींनी म्हटलेलं आहे ते त्यांनीच म्हटलं आहे का, आणि बातमीचं जे आम्ही कात्रण दिलं होतं त्याची सत्यता ते पडताळून बघणार आहेत. तर जानेवारीत न्यायालयाने ही ऑर्डर दिली होती. परंतु आजपर्यंत हे केस आता म्हणजे ही जी तपासणी आहे ही पोलिसांकडे अजूनही चालू आहे आणि नुकतेच पोलिसांनी मुदतवाढ घेतलेली आहे. न्यायालयाने त्यांना ती मुदतवाढ दिलेली आहे 27 मेपर्यंत. आणि कारण विचारताना त्यांनी असं दिलेलं आहे की आम्हाला ती लिंक जी आहे त्याचं व्हेरिफिकेशन करायचं आहे, त्याला यूट्यूब प्रतिसाद देत नाही असं कारण त्यांनी दिलेलं आहे. तर मला असं विचारायचं आहे की पोलिसांवर काही कुठल्याही प्रकारचा दबाव आहे का, किंवा ही जी लिंक यूट्यूबच्या चॅनलवर दिसते त्या लिंकचं व्हेरिफिकेशन द्यायला यूट्यूब टाळाटाळ करते का? कारण का इतका वेळ खरं तर लागू नये अशी सामान्य माणसाची अपेक्षा असते आणि ह्याच्यात हा जो डिले होतो आहे, हा जो वेळ काढूपणा दिसतो आहे तो नक्की कशामुळे आहे? हे दबाव आहे पोलिसांवर की अन्य कुठलं कारण आहे, हा मला पडलेला प्रश्न आहे. या अनुषंगाने तुम्ही आत्तापर्यंत गृहमंत्री असतील, मुख्यमंत्री असतील, यांची कोणाची भेट घेतली होती? नाही, आजपर्यंत मी कोणाचीही भेट घेतलेली नाही आहे. मी कोणाचीही भेट घेणार नाही, कारण हा जो मानहानीचा दावा ज्याला म्हणतो तो वंशज म्हणून संपूर्णपणे त्याचं उत्तरदायित्व हे माझ्यावर येतं. मला अनेकांनी मदत केली आणि अनेक सावरकर प्रेमी आज माझ्या पाठीशी उभे आहेत. त्यामुळे निश्चितच मला अभियोगाच्या प्रत्येक टप्प्यावर ही मदत मिळत जाईल. पण मी तुमच्या माध्यमातून सन्माननीय गृहमंत्री आहेत त्यांना ही विचारणा करतो किंवा विनंती करतो की त्यांनी जर याच्यात थोडं लक्ष घातलं आणि जर राजकीय दबाव पोलिसांवर असेल
असं जर वाटतंय तर त्यांनी त्याच्यात थोडं लक्ष घालून कारवाई करावी, ज्यायोगे सावरकरांना न्याय लवकर मिळेल. आणि हे जे बिनबुडाचे आरोप सावरकरांवर अनेक वेळा होत आहेत, ह्यापुढे होण्याची शक्यता आहे, ते विचारात घेता हा जर न्याय आम्हाला लवकर मिळाला तर हे आरोप करणारे हे सगळे यांची तोंड आम्हाला एकाच वेळेला बंद करता येतील. तपासाला का दिरंगाई होते, काय वाटतं तुम्हाला? तपासाला दिरंगाई काय होते हाच तर माझा प्रश्न आहे. खरं तर यूट्यूबच्या लिंकचं व्हेरिफिकेशन किंवा आम्ही जे पुरावे सादर केलेले आहेत ते तपासून घ्यायला इतका वेळ लागू नये इतकी माझी साधी अपेक्षा आहे, पण तो वेळ का लागतोय हाच माझा प्रश्न आहे. यानंतरची तुमची पुढची भूमिका काय राहणार आहे? नाही, सध्या आता कसं आहे, हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. 27 मे पर्यंत मुदतवाढ पोलिसांना सन्माननीय न्यायालयाने मिळवून दिलेली आहे. त्यामुळे त्या दिनांकापर्यंत पोलिसांनी अहवाल सादर करणं अपेक्षित आहे आणि तो अहवाल सादर झाला की पुढची कारवाई न्यायालय करू शकते. 2 दिवसांपूर्वी ससून रुग्णालयामध्ये ॲडमिट असलेल्या एका पेशंटला उंदीर चावल्यामुळे त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. यानंतर त्याचे जे नातेवाईक होते त्यांनी मृतदेह स्वीकारण्यास सुद्धा नकार दिला होता. याच सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती सध्या संगीताताई तिवारी आणि रुपाली ठोंबे यांच्याकडून डीन जे आहे त्यांना एक निवेदन देण्यात आलेलं आहे. ताई, काय सांगाल, काय नेमकं निवेदनात लिहिलेलं होतं, काय भूमिका आहे तुमची? आम्हाला जसा पत्रकारांकडूनच विषय कळला होता, त्याच्यानंतर आम्ही दोघी पुणेकर नागरिक म्हणून आम्ही इथे निवेदन द्यायला आलो की जर एवढी अस्वच्छता आणि एवढं जर दुर्लक्ष पेशंटकडे, ते पण ICUमध्ये अतिदक्षता विभागामध्ये डॉक्टर, नर्स, आया ह्या जास्त सतर्क असतात आणि अशा अवस्थेमध्ये जर त्या ICUमध्ये उंदीर चावून जातो आणि त्या मुलाचा मृत्यू होतोय, एक घराचा आधारस्तंभ जातोय, त्या हिशोबाने आम्ही इथे आलो. डीन डॉक्टर काळे यांना भेटलो आणि त्यांना आम्ही हे निवेदन दिलं. तेव्हा त्यांनी सांगताना असं सांगितलं की हा जो म्हणजे आपल्या घरगुती जे उंदीर असतात, म्हणजे जंगलातल्या उंदरांचं विष भयानक स्ट्रॉंग असतं, पण इथं कमीत कमी 20-25 1 महिना याच्यानंतर त्याचे साईड इफेक्ट्स विषाचे दिसायला लागतात. तर आमची ती इन्व्हेस्टिगेशन चालू आहे, सरकारी चौकशी पण चालू आहे आणि जर त्याच्यामध्ये ते सदोष सापडतील तर त्यांच्यावर कारवाई करू असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं. ताई, तुम्ही काय सांगाल, काय नेमकी भूमिका घेणार आहात इथून पुढे? मुळामध्ये लक्षात घ्या की उंदीर चावल्याने जर मृत्यू झाला असेल तर कडक कारवाई होणं गरजेचीच आहे आणि ते करतील म्हणून तसं त्यांनी आम्हाला सांगितलेलं. परंतु ससून हे सर्वसामान्य लोकांना उपचार देण्यासाठी एक सरकारी दवाखाना आहे आणि त्याचा दर्जा हा चांगला असलाच पाहिजे. ही ज्या काही सातत्याने घटना घडत आहेत याच्यावर कुठेतरी अटकाव येणं गरजेचं आहे आणि प्रशासनाने त्याच्या जे कोणी नर्स असतील, आया असतील, स्टाफ असेल यांना प्रशिक्षण देऊन सर्वोत्तम सुविधा आरोग्याची या नागरिकांना कशी मिळेल हे पाहणं गरजेचं आहे. मुळामध्ये तो अहवाल आल्यानंतर तो राज्य शासनाला जाईल. संगीताताईंना जसं त्यांनी सांगितलं की जंगली उंदरांचा विषाचा म्हणजे चावल्यानंतर विष त्याचं जे विष होतं ते त्वरित होतं. घरगुती किंवा जे शहरात खेड्यापाड्यात आपल्या घरातले जे उंदीर असतात ते चावल्यानंतर तो इफेक्ट 90 दिवस, 6 महिने, वर्षांनी होतो आणि यांना ज्या काही मृत व्यक्ती आहेत त्यांच्या घरच्यांनी जो अर्ज केलाय की दुपारी त्यांना तो उंदीर चावलाय आणि संध्याकाळी त्यांनी तो अर्ज केलेला आहे. त्याच्यामुळे त्या चौकशीमध्ये जे येईल ते येईल. असो, एखाद्याचा दुर्दैवी मृत्यू होणं हेच दुःखदायक आणि खेदजनक आहे. राज्य सरकारचं हॉस्पिटल असल्याने ससूनने आपल्या सुविधा या अत्याधुनिक करून गोरगरिबांना त्याचा योग्य सुविधा मिळणं गरजेचं आहे. अन्यथा आम्हाला ससूनच्या प्रशासनाच्या विरुद्ध आंदोलन करावं लागेल असं आम्ही त्यांना सांगतो. आणि आम्ही पुणेकर म्हणून सांगतोय की एखादा पेशंट आजारी असल्यानंतर जर त्याला तुम्ही तात्काळ ठेवत असाल, स्ट्रेचर देत नसाल, व्हेंटिलेटर देत नसाल तर मग तो नागरिक तिथं निराश होतो, व्हायलेंट होतो आणि त्यांचा जो पेशंट गेलेला आहे त्याचा सगळा तो जे काही खापर आहे ते ऑब्व्हियसली प्रशासनावर फुटणार आहे. तर प्रशासनाने सुविधाच चांगल्या दिल्या तर हे प्रकार उद्भवणार नाही आणि एकही रुग्ण दगावणार नाही. कारण या रुग्णालयासाठी भरमोठी रक्कम दिली जाते. आता त्यांचं म्हणणं आहे की ससूनवर प्रचंड ताण येतो तर तो त्यांना सांगितलं तुम्ही राज्य सरकारशी बोलून तुमचे प्रश्न सोडवणं सक्षमतेने हे गरजेचं आहे. आणि डीन जे काळे आहेत त्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे की तुम्ही 2 महिन्यानंतर इथल्या कारभाराचा पुन्हा आढावा घ्यायला या, तुम्हाला या सगळ्या गोष्टींमध्ये सुधार झालेला दिसेल.
ताई आणखी एक प्रश्न आहे की ससून हॉस्पिटल हे गरीब रुग्णांसाठी कुठेतरी आधार समजलं जायचं याच्या आधीपर्यंत, पण गेल्या काही दिवसात अशा घटना घडल्या की ससून म्हटलं की थोडीशी भीती वाटते रुग्णांना. आता बघा आमच्याबरोबर या ताई आहेत, यांच्या भावाला व्हेंटिलेटर नाही मिळालं, शेवटी मेला तो. तेव्हा आता ते सांगतो यांच्याकडे फक्त 27 व्हेंटिलेटर आहे. पुणे शहरामध्ये बाहेर नाही येणारे गरीब रुग्ण, पुणे शहरातले रुग्ण काय 27च असू शकतात का? मग जबाबदारी कुणाची आहे? प्रशासनाची आहे. तुम्हाला निधी येतो, तुम्ही शासनाकडे मंजुरीसाठी देऊ शकता. तुमच्याकडे खाटा तुम्ही म्हणता ICU मध्ये कमी आहे, तुमच्याकडे व्हेंटिलेटर कमी आहेत, तुम्हाला अतिदक्षता विभागामध्ये ज्या सोयी पाहिजेत त्या पूर्णतः नाही आहेत. मग त्याचा दोष कुणाचा आहे? आज आम्ही आमच्या नागरिकांच्या टॅक्समधून पैसे देतो सरकारला. सरकारचं आणि तुमचं काम आहे की आमच्या जनसामान्याला सुविधा देणं. इथे येणारा करोडपती नसतो. इथला करोडपती कुठे जातो ते तुम्हालाही माहिती आहे, मलाही माहिती आहे कोणत्या दवाखान्यामध्ये जातात. पण इथे येणारा एक सामान्य गरीब व्यक्ती असतो आणि त्याला सगळ्या सुविधा देणं हे बंधनकारकच असलं पाहिजे. कारण तुमच्याकडे सरकारी निधी येतोय, तुमचा स्टाफ कमी पडतोय, तुमच्याकडे व्हेंटिलेटर कमी आहे. हा दोष आमचा नाही आहे ना, हा दोष तुमच्या यांचा आहे. ते तुम्ही सुधारलं पाहिजे, स्वच्छता आणली पाहिजे. यांचा बर्न वॉर्ड बघा, त्या वॉर्डमध्ये गेलं की अक्षरशः थांबत नाही, एवढा भयानक वॉर्ड. मग स्वच्छता कुठे आहे? का करत नाहीत काम लोक? अतिदक्षता विभागामध्ये डॉक्टरांची जबाबदारी नाही आहे का? हा विषय म्हणजे प्रश्नचिन्ह निर्माण करतो, गंभीर आहे, भयानक आहे, भयावह स्थिती आहे. आणि प्रत्येक ठिकाणी ससूनचंच का नाव येतं? ड्रग्सच्या बाबतीत ससून, आरोपींच्या बाबतीत ससून, आता ज्यांचे मृत्यू झाले तुंडी जाऊन त्यांनी ससून. मग ससूनचंच नाव म्हणजे कुठंतरी ढिसाळ कारभार आहे. आणि डीन साहेबांनी आता आम्हाला दोघींना आश्वासन दिलंय की ॲज अ पुणेकर म्हणून तुम्ही माझ्याकडे तुम्हाला आश्वासन देतो की आम्ही 2 महिन्यात ते सर्व ठीक करू. बघूयात, वेट अँड वॉच. नक्कीच 2 महिन्यामध्ये ही सर्व जी घटना आहे तिची चौकशी केली जाईल, अहवाल सादर केला जाईल असं आता डीनकडून सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे येत्या काळामध्ये या सर्व ज्या घटना घडतात त्या रोखल्या जाणार का, परिस्थिती सुधारणार का ससूनची, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. राज्यातील विजेचे दर 10% वाढलेले असून याचा फटका सर्वसामान्य जनतेला मोठ्या प्रमाणात बसेल. त्यामुळे राज्य शासनाच्या या निर्णयाविरोधात आज पुण्यातील पॉवर हाऊस समोर इंडिया फ्रंट मधील घटक पक्षांनी आंदोलन केलं. या आंदोलनाला खासदार सुप्रिया सुळे, महाविकास आघाडीचे पुणे लोकसभेचे उमेदवार रवींद्र धंगेकर, काँग्रेसचे शहर अध्यक्ष अरविंद शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांच्यासह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. अतिशय असंवेदनशील हे सरकार आहे. आता उन्हाळा इतका वाढलेला आहे, शेतकरी प्रचंड अडचणीत आहे. पुणे जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये अनेक तालुक्यांमध्ये प्रचंड दुष्काळ आहे. आणि अशी परिस्थिती असताना हे जे सरकार आहे त्याचा मी जाहीर निषेध करते. आणि दरवाढ ही जी केलेली आहे ही हुकुमशाही आम्ही सहन करणार नाही. महाराष्ट्र सरकारनं हा निर्णय घेतलेला आहे. त्यांना विचारायला लागेल ना, असंवेदनशीलपणा. एवढा उन्हाळा वाढलेला आहे, मुलांच्या परीक्षा, शिक्षण, एंट्रन्स एक्झाम या सगळ्यामध्ये आहे. त्यातून शेतकरी हा प्रचंड अडचणीत आहे. तुम्हाला कांदा, सोयाबीन, दुधाची काय परिस्थिती आहे माहिती आहे. असं असताना, पाणी नसताना, एवढा मोठा दुष्काळ असताना अतिशय असंवेदनशील आणि हा निर्णय घेतलेला आहे, त्याचा आम्ही सगळे जाहीर निषेध करतो. शिक्षण आणि या सगळ्या भाजपकडनं रवींद्र धंगेकर काय सांगाल? हे अतिशय दुर्दैवी आहे. पण तुम्ही विचार करा, दंगेकरजींच्या विरोधात त्यांना बोलायला काहीच नाहीये. त्याच्यामुळे पातळी सोडून ते असलं बोलतात. नियोजन म्हणजे आम्ही काही प्रायव्हेट प्लेनवाले नाही, त्याच्यामुळे आम्हाला बुकिंग इन ॲडव्हान्स करायला लागतं. आणि आमच्याकडे त्यांचे इतके पैसे आणि यंत्रणा पण नाही. त्याच्यामुळे आम्ही आपल्या तिकीट ॲडव्हान्समध्ये घेतलं ना तर कमी पैशात मिळतात. त्याच्यामुळे आम्ही म्हणून सगळं बुकिंग केलेलं अर्थातच जिल्ह्यामध्ये तुम्ही बघताय की लोकांमध्ये गेल्यानंतर लोकांना या देशामध्ये बदल हवाय. लोक भ्रष्टाचाराला थकले, कंटाळले, लोक बेरोजगारीला कंटाळले, लोक महागाईला कंटाळले आहेत. आणि ज्या पद्धतीने हे सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात आहे, कामगारांच्या विरोधात आहे, महिलांच्या विरोधात आहे,
त्याच्यामुळे या केंद्र सरकारमध्ये या देशातल्या नागरिकांना स्वाभिमानी मराठी माणसाला केंद्राच्या सत्तेमध्ये बदल हवा आहे. काही उद्या इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटलांच्या मतदारसंघामध्ये देवेंद्र फडणवीसांची सभा होती बारामती लोकसभेसाठी. देवेंद्र फडणवीसांनी आतापर्यंत 2 बैठका घेतल्या. हर्षवर्धन पाटलांची संदर्भ केली, कार्यकर्त्यांशी बोलले. आता ते उद्या सभा घेत आहेत. म्हणजे बारामती लोकसभेसाठी प्रत्येकाला गोळा करावं. लोकशाही आहे, प्रत्येकाला आपापल्या आघाडीत काय करायचं त्यांचा अंतर्गत प्रश्न. तुम्ही घरावरती टाकी लावली आहे म्हणजे समर्थन हे अजित पवारांना आहे आणि अजित पवार म्हणजे राष्ट्रपती आहे किंवा समर्थन म्हणजे अजित पवार अशी टाकी लावली आहे. म्हणतात तुम्ही अजित पवारांचा सक्रियपणे प्रचार करा. लोकशाही आहे, प्रत्येकाला अधिकार आहे. तुम्ही त्याच्यात काय लोकशाहीमुळे प्रत्येकाला अधिकार आहे. आघाडीकडून उमेदवारी देण्यात आलेली आहे. राहुल गांधीला पुन्हा फटका थेट महाविकास आघाडीच्या शक्यता आहे. पुण्यामध्ये देखील तो फटका बसू शकतो. जर हे सगळं व्यवस्थित झालं असतं तर त्याच्यामध्ये समजूत काढली असते. जर हा फटका बसला नसता असं वाटतं. मला असं वाटतं हा विषय नॅशनल लेवलला आमचे सगळे नेते बघतात, त्याच्यामुळे त्यांच्याशी बोललं तर जास्ती माहिती मिळेल. आम्ही इथले स्थानिक नेते आहोत आणि आम्ही स्थानिक लागचे सगळ्यांचे मूळ मुद्दे आघाडी नसून देशाची सेवा आहे. आघाडीचा धर्म आम्ही पाळतोच, पण त्याबरोबर आम्ही देशाची सेवा आणि आज देशावर जो अन्याय होतो तो पत्रकार उपस्थित असलेले माझे सहकारी आमदार अनिल भाईदास पाटील, आमदार सतीश चव्हाण, आमदार मुख्यमंत्री काळे, मुंबई राष्ट्रवादीचे अध्यक्ष समीरभाऊ भुजबळ, महिलांच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर, माझे सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अन्य सन्माननीय वरिष्ठ पदाधिकारी, अर्चनाताई पाटील, आपण सर्वच पत्रकार मित्र, वाहिन्यांचे प्रतिनिधी, बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो, 3 वाजताची पत्रकार परिषद 4ला झाली. 4ची थोडीशी अजून उशिरा झाली. त्याच्याबद्दल आपल्या सर्वांचे मी सुरुवातीलाच या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो. आपल्याला सर्वांना भीती आहेच की आता लोकसभेच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत. दुसऱ्या टप्प्याच्या सुद्धा अधिसूचना निघून नामनिर्देशन पत्र त्या ठिकाणी जाहीर सुरू झालेली आहेत. मागच्याच पत्रकार परिषदेमध्ये परभणीची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्याकडे महायुतीच्या माध्यमातून आली आणि आम्ही सर्वांनी मिळून महायुतीच्या माध्यमातूनच रासपचे प्रमुख माधवराव जानकर यांना त्या ठिकाणची उमेदवारी दिली. आज सुद्धा आपल्याला या ठिकाणी इतक्या मोठ्या संख्येने बोलवण्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी हीच आहे. दीर्घकाळ धाराशिवच्या राजकारणामध्ये काम करणाऱ्या, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून त्या परिसरामध्ये अतिशय उत्तम पद्धतीचं सेवा करणाऱ्या, महिला बचत गटाच्या माध्यमातून प्रभावीपणाचं संघटन उभा करणाऱ्या सौभाग्यवती अर्चनाताई पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश या ठिकाणी होत आहे. माझ्या सर्वच पक्षाच्या सहकाऱ्यांच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार, कार्याध्यक्ष प्रफुल्लभाई पटेल, ज्येष्ठ नेते छगनजी भुजबळ, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे आणि आमच्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीने मी प्रथम अर्चनाताईंचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी मी स्वागत करतो आहे. फार वेळ मी आपल्याला
जरा शांत राहा. प्रतीक्षेमध्ये ठेवू इच्छित नाही. आपल्यालाही विदित आहे की राज्यभरामध्ये आता आणि देशभरामध्ये लोकसभेच्या निवडणुकीचा प्रचार सुद्धा त्या ठिकाणी सुरू झालेला आहे. राज्यामध्ये सुद्धा महायुतीचे उमेदवार पहिला टप्पा, दुसरा टप्पा, तिसरा टप्प्यातील सुद्धा भारतीय जनता पक्ष असेल, मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्ष असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुद्धा पहिल्या टप्प्यातील उमेदवार हे जाहीर केलेले आहेत. प्रचाराची सुद्धा त्या ठिकाणी त्यानिमित्ताने सुरुवात झालेली आहे. आजही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीमध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये एक याचिका त्या ठिकाणी किंवा विनंती अर्ज त्या ठिकाणी होता आणि प्रामुख्याने घड्याळ चिन्ह वापराच्या संदर्भामध्ये मी गेले तास 2 तास वेगवेगळ्या वाहिन्यांच्या वरती किंवा काही ज्यांची मनोवृत्ती अतिशय ढासळलेली आहे अशांची सुद्धा वक्तव्य त्या ठिकाणी ऐकली की सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामध्ये वगैरे असं वगैरे म्हणण्यात आलेलं आहे. सर्वोच्च न्यायालयामध्ये निकालामध्ये यापूर्वी जो निकाल दिलेला होता की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादांच्या नेतृत्वाखालीच राहील, घड्याळाचं चिन्ह वापराच्या पूर्वी एक आम्ही जाहिरात त्या ठिकाणी द्यावी, त्याप्रमाणे आम्ही जाहिरात वाहिन्यांच्या वरती आणि वर्तमानपत्रातून सुद्धा ठळकपणाने त्या ठिकाणी दिली होती. सर्वोच्च न्यायालयाने हे नमूद केलेलं आहे त्या ठिकाणी की एक वाक्य त्या ठिकाणी खाली असावं की सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या अधीन राहून. त्यामुळे तशाच पद्धतीचा निर्णय आजही त्या ठिकाणी झाला. या उलट तथाकथित स्वतःला शाहू फुले आंबेडकरांचे समर्थक म्हणून एकमेव जे व्यक्तिमत्व सतत नेहमी लोकांची दिशाभूल करत असतं त्यांच्या ट्विटच्या बाबतीमध्ये सुद्धा सर्वोच्च न्यायालयाच्याकडून त्या ठिकाणी टीका टिप्पणी करण्यामध्ये आली. आणि त्यांना त्या संदर्भातली सुद्धा जी काही योग्य ती समज त्या ठिकाणी देण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रदेशाध्यक्ष म्हणून मी माझ्या सर्वच प्रदेश पदाधिकारी असतील, फ्रंटल ऑर्गनायझेशनचे पदाधिकारी असतील, सर्व जिल्हाध्यक्ष असतील, तालुकाध्यक्ष असतील, उमेदवार असतील, या सर्वांनाच आम्ही कळवलेल्या 2 बाबीमध्ये. कारण शरद पवार साहेबांचा फोटो लावण्याबद्दल सुद्धा सर्वोच्च न्यायालयामध्ये त्यांच्याकडून उभे राहणारे ज्येष्ठ विधिज्ञ अभिषेक मनु सिंघवी यांनी युक्तिवाद केलेला होता. त्याच्यामुळे त्या ठिकाणी फोटो न लावता तशाच पेच्या सूचना आहेत आणि मागे आदरणीय पवार साहेबांनी तशी भूमिका व्यक्त केली होती. स्वर्गीय चव्हाण साहेबांचा फोटो त्या ठिकाणी आम्ही वापरतो आहोत आणि त्याचबरोबर ती घड्याळाच्या चिन्हाच्या वापराच्या वतीमध्ये सुद्धा स्पष्टपणाची भूमिका त्या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे. म्हणजे त्या दृष्टिकोनातून आता निवडणुकीच्या प्रचाराच्या या सगळ्याच्यामध्ये आम्ही आहोत. जाणीवपूर्वक संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न मतदारांच्या मध्ये जो केला जातो आहे. तुम्ही मंडळी जरा आता बाजूला सर, तुम्ही जरा तुम्ही आता बाजूला सरांना, तुम्ही सरांना बाजूला. तशा पद्धतीचा प्रचाराची रणनीती ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून त्या ठिकाणी केली जाणार आहे. आता याच पत्रकार परिषदेच्या निमित्ताने धाराशिव जिल्ह्यातील आणि त्या लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे प्रमुख नेते आमदार अभिमन्यूजी पवार, राजाभाऊ राऊत, त्याचबरोबर राणा जगजितसिंह हे सुद्धा या ठिकाणी आणि शिवसेनेचे आमदार श्री ज्ञानराज चौगले हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्या आमदारांना येऊ द्या ना, तुम्ही सरकारला बाजूला. गोकुळजी जरा बाहेर अभिमन्यूजी, गोकुळजी जरा बाहेर हो ना. तुम्ही पण आमदारांना येऊ द्या, आमदारांना येऊ द्या.
पुढे घ्या खुर्ची पुढे घ्या अभिमन्यू जरा पुढे पुढे घ्या हो ठीक आहे आधी तुम्ही वेळ केला एक मिनिट म्हणून तर मी थांबतो अरे इथं बाजूला मी बसला बरं बसा तुम्ही आता अभिमन्यू बसा नाही त्याला नाही अभिमन्यूजी बसा आता या ठिकाणी आमचे ज्येष्ठ सहकारी आमदार राणा जयसिंह पाटील, माजी मंत्री बसवराजजी पाटील, अभिमन्यूजी पवार, राजाभाऊ राऊत, रानराजी जोगले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सुद्धा सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. महायुतीच्या जागा वाटपामध्ये धाराशिवची जागा हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे. प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने महायुतीचे उमेदवार म्हणून अर्चनाताई पाटील ह्या आमच्या लोकसभेच्या उमेदवार या त्या मतदारसंघाचे असणार आहेत. घड्याळाच्या चिन्हावरती ते निवडणूक त्या ठिकाणी लढवणार आहेत. एकसंघपणाने महायुतीच्या उमेदवारांची एकत्रित घोषणा ही आज पहिल्या प्रथमच या ठिकाणी होते आहे. आतापर्यंत आम्ही घोषणा करत असताना राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भारतीय जनता पक्ष यांनी आपापल्या स्तरावरती या ठिकाणी केली. परंतु धाराशिवच्या वतीमध्ये एक वेगळंच आपल्याला चित्र या ठिकाणी अनुभवायला मिळतं आहे की त्या मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे विधिमंडळातील सदस्य, शिवसेनेचे विधिमंडळातील सदस्य, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मराठवाड्यातील शिक्षक पदवीधर मतदारसंघाचे आमदार एकत्रितपणाने येऊन आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महायुतीच्या उमेदवारांची घोषणा या ठिकाणी करणार आहेत. आम्हाला सर्वांनाच विश्वास आहे की हे निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये जसं अभूतपूर्व असं यश महायुतीला त्या ठिकाणी मिळणार आहे. धाराशिव मतदारसंघामध्ये सुद्धा महायुतीच्या उमेदवार सभागवती अर्चनाताई पाटील मोठ्या फरकाने या सर्व सहकाऱ्यांच्या वतीने त्या ठिकाणी निर्वाचित होतील असा विश्वास सुद्धा या ठिकाणी आम्ही त्याला व्यक्त करतो आहे. पत्रकार परिषदेचा हेतूच आपल्या सर्वांच्या समोर या ठिकाणी मी विषद केलेला आहे. अगदीच काय थोडक्यामध्ये आपल्याला विचारायचं असेल तर आपण विचारावं अशी आपल्याला विनंती आहे. 2 दिवस प्रवेश का नाकारला? परवा प्रवेश होणार होता, तुमची प्रेस कॉन्फरन्स होती परवा, नंतर असं 2 दिवस मी माझ्या मतदारसंघात थोडासा व्यस्त असल्यामुळे या ठिकाणी आज उमेदवार घोषित करण्यासाठी थोडासा विलंब झाला. लोकसभा निवडणुकीच्या बाबतीत काय आहे, किती राष्ट्रवादीला मिळाले? एक असं आहे की नाशिक आणि काही जागांच्या बाबतीमध्ये वरिष्ठ पातळीवरती चर्चा त्या ठिकाणी सुरू आहे. आणि मला असं वाटतं की नाशिक आणि इतरही मतदारसंघातील, मुंबईसह काही मतदारसंघांतील हा निवडणुका या 5व्या टप्प्यामध्ये त्या ठिकाणी होणार आहेत. पण तरीसुद्धा मी आज आपल्याला या ठिकाणी आश्वासित करू इच्छितो आहे की येत्या 1-2 दिवसात, कदाचित उद्या किंवा परवापर्यंत नाशिक आणि उरलेले जे काही मतदारसंघ आहेत त्या संदर्भातले महायुतीचे उमेदवार आणि जागा वाटपाची घोषणा अधिकृतपणे त्या ठिकाणी होईल.
धन्यवाद. अधिक नावं येत होती बेसिकली सतीश चव्हाण तुमच्या बाजूला बसले, विक्रम काळे बसलेले आहेत, म्हणजे काय व्हॉट वॉज द क्रायटेरिया टू गेट अर्चना पाटील इंटू फोर? त्यांचे इलेक्टिव्ह मेरिट एवढे हे नव्हते. नाही, एक असं आहे की सतीश चव्हाण, विक्रम काळे यांची नावं सूत्रांच्या माध्यमातून आपल्या मार्फत फिरत होती. एक असं आहे की विक्रम काळे विधान परिषदेवरती निर्वाचित होऊन मला असं वाटतं 1 वर्षाचा कालावधी झाला आहे. अजून 5 वर्ष त्यांची, म्हणजे जितका कालावधी आता लोकसभेला आहे किंवा विधानसभेला तितका कालावधी त्यांचा शिल्लक आहे. आणि सतीशजी सुद्धा मला असं वाटतं 3 वर्षापूर्वी आहेत, त्यांची 3 वर्ष बाकी आहेत. त्यांच्याही मनामध्ये आणखी दुसरं काय आहे, त्यामुळे त्यांच्या उमेदवाराच्या बाबतीमध्ये ज्याला गांभीर्याने अशी चर्चा नव्हती. स्वाभाविकपणाने उमेदवाराच्या संदर्भामध्ये आम्ही चर्चा करत असताना वेगवेगळी नावं नक्की त्या ठिकाणी होती. ते दोघेही त्या मतदारसंघाचं नेतृत्व, मराठवाड्यातल्या 8 जिल्ह्यांचं नेतृत्व दीर्घकाळ त्या ठिकाणी करतायत. स्वाभाविकपणाने त्यांची नावं त्या मतदारसंघामध्ये चर्चेली जात होती. सातारची जागा तुम्ही भाजपसाठी उदयनराजेंना दिली, दुसरी परभणीच्या जागेवर जानकर बाहेर पडून, आता धाराशिवच्या जागेसाठी तुम्हाला भाजपकडनं बाहेर करावं लागलं. एक असं आहे की आपण पाहिलं, देशभरामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी पाहिलं, राज्यातही पाहिलं, अगदी महाविकास आघाडीमध्ये सुद्धा आपण अनुभवलं की उमेदवारांची काही वेळेला उमेदवार हे असतात, कारण शेवटी निवडणूक येणं, निवडून येणं हा क्रायटेरिया सुद्धा अनेक वेळेला त्या ठिकाणी लावा लागत असतो. या सर्व गोष्टीचा सारासार विचार करत आम्हाला महाराष्ट्रामध्ये 45+ या जागा कुठल्याही परिस्थितीत महायुतीला निवडून आणायचाच असल्यामुळे आम्ही काही ठिकाणी त्या संदर्भातला विचार करून विचारपूर्वक असा निर्णय घेतलेला आहे. आता इतर जागांच्या बाबतीमध्ये आपण जे बोललेलं आहात, ज्या दिवशी जागा वाटप स्पष्ट होईल त्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला किती जागा मिळाल्या, भारतीय जनता पक्ष किती जागा लढवतो आहे, शिवसेना किती जागा लढवते आणि तिथले उमेदवार कोण आहेत, त्याची एक सूची आपल्याला नक्कीच 1-2 दिवसामध्ये पाहायला मिळेल. पण आम्हाला विश्वास आहे की महायुती 45+ एवढं नक्कीच आहे. धन्यवाद. क्या कहेंगे अर्चनाताई पाटिल राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी में आज वो शामिल यहाँ पे हो गई हैं. राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की तरफ से हमारे नेशनल अध्यक्ष, वर्किंग प्रेसिडेंट, हमारे सब सीनियर लीडर के माध्यम से मैं उनका तहे दिल से यहाँ पे स्वागत करता हूँ. आज यहाँ पे राणा जगजीत सिंह भी हैं, अभिमन्यु पवार जी हैं, राजाभाऊ राउत जी हैं, नागराज चौगले जी हैं, हमारे वरिष्ठ नेता बसवराज पाटिल जो हमारे मंत्रिमंडल में साथी रह चुके हैं वो भी यहाँ पे मौजूद हैं. राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के मेरे विधानमंडल के सहयोगी सतीश जी चव्हाण, विक्रम जी काळे ये भी यहाँ हैं, समीर जी भुजबल, रूपाली चाकणकर. महायुति के माध्यम से राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के धाराशिव के उम्मीदवार अर्चनाताई पाटिल ये वहाँ पे चुनाव लड़ेंगे, ये आपके सामने में घोषित करता हूँ. दावा तो हमारे है ही वरिष्ठ स्तर पर, उसके बारे में चर्चा चल रही है. 1-2 दिन में उसके बारे में फैसला आ जाएगा. हमारी पार्टी छोटी तरह से काम करने वाली पार्टी है. संजय निरुपम जी एक बड़ा नेता है. धन्यवाद. राष्ट्रवादी
अजित दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। देवेंद्र आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आजच्या 9च्या बातमीपत्रात इथेच थांबण्याची वेळ झाली. पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी.